सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्या स्टुडिओमध्ये करंजे जिल्हा परिषद गटातील उमेदवार सौ प्रणाली विकास देसाई या आलेले आहेत. विकास देसाई यांनाही आपण ओळखतोय आणि त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव निर्वाण, म्हणजे हे तिघं मिळून आज करंजे जिल्हा परिषद गटामध्ये प्रचार करतायत. पोटतिडकीनं आपले विषय मांडतायत की कुठली कामं झालीत आणि कुठली कामं झालेली नाहीत, हे त्यांच्याही फेसबुकवरून आपण पाहतोय. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये ते आलेत आणि नेमकं आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. ही मुलाखत घेत असताना आज आपल्याला स्क्रीनवरती निर्वाण दिसत असेल तर त्यालाही इतकी सवय झाली की तोही प्रचार करताना त्यांच्याबरोबरच असतो. इथं आल्यानंतरही तो बाजूला थांबायला तयार नव्हता, म्हणून आम्हीही त्याला स्क्रीनमध्ये घेतलं आहे. आज आपण चर्चा करतोय विकास देसाई आणि सौ प्रणाली देसाई यांच्याबरोबर. नमस्कार. नमस्कार. नेमकं काय सांगाल, आज आपण उमेदवारी वहिनींची घेतलेली आहे, नेमकं कशासाठी आणि का म्हणून घेतली? आज तुम्ही जिल्हा परिषद करंजे गटामध्ये आज निवडणूक रिंगणात उतरलात. आम्ही करंजे जिल्हा परिषद गट अर्थात घाटमाता, सत्ताधारी आमदार म्हणत आहेत की घाटमात्यावर सगळं चांगलं आहे, रस्ते चांगले आहेत. पण आम्ही सर्वे केला. या सर्वेत आम्हाला असं आढळलं की टेंबूचं पाणी 10% शेताला सुद्धा पोचलेलं नाही. रस्त्यांची अत्यंत दुरावस्था आहे, जिल्हा परिषद शाळांची अत्यंत दुरावस्था आहे. हे सगळे प्रश्न व्यवस्थेच्या समोर आले पाहिजेत आणि लोकांना भेडसावणाऱ्या समस्या, म्हणजे माणसं घरातनं बाहेर पडली की लोकांना समस्या सुरू होतात, लोकांना अडचणी सुरू होतात. मात्र निवडणुकीपुरतं राजकारण होतं, निवडणुकीपुरतं गटातटाचं पार्टीचं राजकारण होतं. मात्र 5 वर्ष सामान्य माणसाला कोणीही विचारत नाही. मग या लोकांच्या समस्या सुटण्यासाठी, सोडवण्यासाठी ही आमची उमेदवारी आहे आणि आम्ही लोकांच्या अंतःकरणातील चांगुलपणावर विश्वास ठेवून उमेदवारी केलेली आहे. लोक म्हणतात की राजकारण करायला, निवडणुका लढवायला पैसे लागतात. ही राजकारणाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन आहे. आम्हाला अशी अपेक्षा आहे की लोक चांगल्या माणसाला सुद्धा निवडून देतात, लोक चांगल्या माणसाला सुद्धा सहकार्य करतात आणि आम्हाला प्रचंड लोकांचं सहकार्य लाभतंय. लोक म्हणतात आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे आणि या विश्वासावर आम्ही ही निवडणूक लढवतो, ह्या निवडणुकीला सामोरं जातोय आणि लोकांचे प्रश्न, रस्त्याचा, पाण्याचा, शाळांचा, आरोग्याचा, हे प्रश्न आम्ही या व्यवस्थेच्या समोर आणलेले आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं. आणि खऱ्या अर्थानं जर दुसरे उमेदवार जर तुम्ही पाहिले तर धडाडीचा, सक्षम, अभ्यासू, रस्त्यावर उतरून काम करणारा उमेदवार जर तुम्ही या जिल्हा परिषद गटात बघितला तर आदरणीय प्रणालीताई आहेत. हे तुम्ही बघितलंय. आपण वहिनीशी चर्चा करूया. नेमकं काय सांगाल, तुम्ही आज या निवडणूक रिंगणात उतरलाय आणि आज मोटरसायकलवरून तुम्ही प्रचार करताय. काय काय दुरावस्था आहे आणि काय परिस्थिती आहे, काय सांगाल? नमस्कार. मी सांगली जिल्हा परिषद करंजे गटातून आज उमेदवारी करत आहे आणि ही उमेदवारी करण्याचं माझं मूळ कारण, आज आपल्या घाटमाथ्यावर ज्या 12 वाड्या आहेत त्या 12 वाड्याचं आज 50% योगदान आहे आमदारांना घडवून आणण्यासाठी, मोठं करण्यासाठी. परंतु हा आजपर्यंत 12 वाड्यातला आपला कार्यकर्ता एवढा प्रामाणिक असून त्याला नेतृत्व करण्याची घाटमाथ्यावर संधी देण्यात नाही आली. मग हा एक माझा मूळ मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे मी सर्वसामान्य घरातून आहे आणि सर्वसामान्य घरातही आज महिला शिकलेल्या आहेत, सुशिक्षित आहेत आणि त्याही कामं करू शकते, त्याही नेतृत्व करू शकतात. आणि मुळात म्हणजे जिल्हा परिषद हे काम आपल्याला गावाच्या सर्वांगीण विकासासाठी असतं आणि तो विकास मी प्रामाणिकपणे करू शकते, तेवढी माझ्या धमक आहे की आपली जी ही कामं आहेत
निवडणूक आयोगाकडं किंवा केंद्र सरकार राज्य सरकार जो निधी देतोय हे गावाच्या विकासांसाठी देतोय. पण तरी पण आज आपण ग्राउंड लेवलला जाऊन बघितलं की त्या पद्धतीनं काही विकास झालेला नाही. आज आमदार बोलत आहेत की आम्ही विकास केला, परंतु मी आज गावोगावी प्रचार करताना गावांची जी अवस्था बघितली, रस्त्याची, अंगणवाड्या शाळा असो किंवा जिल्हा परिषद शाळा असो, अतिशय विचित्र अवस्था आहे. मग हे आता आपण सर्वसामान्य माणूस म्हणून मी करू शकते हे, आणि मला घाटमात्याने एकदा संधी द्यावी, मला आशीर्वाद द्यावा अशी अपेक्षा करते. तुम्ही तुमचा एक व्हिडिओ आला होता की तुम्ही दोंडगेवाडी या गावामध्ये अगदी तुम्ही दाखवलं होतं की जायला रस्ताही नाही. नेमकी काय परिस्थिती आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय दिसलं? जेव्हा मी धोंडगेवाडी गावामध्ये आम्ही एंट्री केली तेव्हा काही 4-5 महिला गहू काढत होत्या बाजूला, आणि त्या गेल्या गेल्याच म्हणाल्या की आम्हाला आता म्हणजे कुणी ह्या गावात प्रचारच करायला येऊ नका, अशी त्यांची आशाच होती. कुणीच येऊ नका, कुणी पाया वगैरे पडू नका, कारण की त्यांचं लोकव्यवस्थेवरनं आता हेच विश्वासच उडालेला आहे. त्या म्हणत होत्या की प्रत्येक वेळी मतदान होतं, प्रत्येक वेळी येत आहे, पण गावाचा आज तुम्ही रस्ता जाऊन बघा, गावात असं प्रत्येक ठिकाणी कचरा पडलेला आहे, आणि त्या कचऱ्यामुळे गावामधले जे म्हातारे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये आजार पण येत आहे. आणि बऱ्याच ती गावात एक मोठी टाकी आहे, आणि त्या टाकीचं मला एक आजीनं सांगितलं की ती मोठी टाकी बांधलेली ती पडायला आलेली आहे, आणि त्याच्या अवतीभोवती जी घरं आहेत, आणि ती जर टाकी पडली आणि उद्या कुणाची जीवितहानी झाली तर त्याचे कोण जिम्मेदारी घेणार? हे धोंडेवाडी गावाची आज अवस्था आहे. अजून कुठल्या कुठल्या गावामध्ये तुम्हाला अशा अडचणी दिसल्यात? मेंगानवाडीमध्ये गेल्यानंतर तिथल्या लोकांनी मला सांगितलं की आज 8-8 दिवस पाणी येत नाही, पण जे श्रीमंत लोक आहेत ज्यांच्याकडे म्हणजे भरभक्कम पैसा आहे, त्यांच्या घरात बोर आहेत, त्यांचं एक ठीक आहे, पण जी सर्वसामान्य जनता आहे त्यांना लोकांच्या घरातून जाऊन पाणी आणावं लागतं. का? कारण की जे सरकारतर्फे पाणी येतं त्या पाण्याचा योग्य पुरवठा होत नाही. आणि मुलनवाडीचा जो रस्ता आहे तो मुलनवाडीमध्ये पण रस्ता व्यवस्थित नाही, तिकडं भडकेवाडीमध्ये पण रस्ता व्यवस्थित नाही, मुईमध्ये पण रस्ता व्यवस्थित नाही, आणि मुळी ते करंजेला जाताना तो पण रस्ता व्यवस्थित नाही, शेडगेवाडी ते भडकेवाडी हा पण रस्ता व्यवस्थित नाही. म्हणजे तो किती 5 ते 6 वर्ष झाला आज रस्ता व्यवस्थित नाही. आणि इकडं सुलतान गादे ते भिवघाट तो रस्ता मी व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे, तो पण रस्ता व्यवस्थित नाही. म्हणजे आतापर्यंत इथून मागं काय करण्यात आलं? मग हे मी ग्राउंड लेवलला जाऊन बघते. आम्ही आज 2 व्हीलरवरनं तिघं फिरतोय, मला प्रत्येक गोष्टीच्या अडचणी काय आहेत, समस्या काय आहेत, ह्या मला जाणवायला लागलेत लोकांविषयी. आज तुम्ही ज्यावेळेस जाता, तुम्ही ज्यावेळेला समस्या सांगत असता, तुमच्या अडचणी सांगत असता, आणि तुम्ही निवडून आल्यानंतर तुमच्यासाठी काय करणार हे तुम्ही सांगत असता, त्यावेळी समोर लोकांची गर्दी असते का जी काही लोक येतात ती प्रामाणिकपणे ऐकतात? नाही, लोकांची जरी गर्दी नसली तरी जी लोक येतात आज माझ्या समोर येतात ते लोक खरंच प्रामाणिकपणे ऐकतात. त्यांच्या समस्या म्हणजे मी मांडते की खरं काय समस्या आहे, त्यांना काय हवं आहे या निवडणुकीतून. आता साडी, कुकर, पैसे हे 2 दिवसाचं हे त्यांना पण समजले. आता जनजागृती मी करते हा दृष्टिकोन वेगळा आहे, पण त्यांना पण समजायला लागले लोकांना ग्राउंड लेवलला की हे सगळं आता 2 दिवसाचं नाटक आहे, इथून पुढं काय कामं होणार नाहीत. आणि त्यांना माझं पटायला लागलेलं आहे की आज आपल्या सर्वसामान्य माणसाला जर एकदा संधी दिली तर खरंच 100% सर्वसामान्य माणूस आपल्यासाठी लढू शकतोय. संपूर्ण करंजे जिल्हा परिषद गट तुमचा फिरून झालाय का? बऱ्यापैकी झालेला आहे. आता 2-3 गावं राहिलेले आहेत, ते आता आम्ही 2-3 दिवसात कव्हर करू. गावामध्ये गेल्यानंतरच परिस्थिती काय असते? म्हणजे साधारणतः काही दिग्गज पक्ष तिथं सत्तेवर आहेत, परंतु तुम्ही गेल्यानंतर लोक तुम्हाला स्वीकारतात का? म्हणजे तुमचं ऐकून घेतात का? पक्ष जरी असला कोणता तरी घाटमाथ्यावरचं लोकांचं मला एवढं चांगलं वाटलं की भले तुम्ही कुठल्याही पक्षातनं काय येऊ नका, ती मान सन्मान माझ्या घाटमाथ्यावरची सर्व माणसं मला देतात आणि चहा पाणी पण करतात, आदरानं बोलवतात, म्हणजे आमचं व्यवस्थित बोलतात सगळे. हा म्हणजे अभिमानच आहे माझ्या घाटमाथ्याच्या लोकांविषयी मला. विकासराव, तुम्ही वहिनींच्या बरोबर प्रचारात आघाडीवर असता, म्हणजे तुम्हीच हा प्रचाराचा रथ तुम्हीच चालवताय, तर नेमकं शिवसेना मशाल म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षाकडून तुम्ही उमेदवारी घेतलीत, इथं या पक्षाची परिस्थिती काय आहे आणि नेमकं तुम्हाला काय वाटतं या पक्षातून, म्हणजे का वाटलं तुम्हाला याच पक्षातून उमेदवारी घ्यावी? मुंबईमध्ये जो मराठी माणसांवर अन्याय झाला किंवा मराठी माणसाचं खच्चीकरण झालं आहे,
म्हणजे त्याचं एक मराठी माणसामध्ये एक दुःख आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाची सत्ता जायला नाही पाहिजे होती. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. शिवसेना मशाल उद्धव ठाकरे साहेबांनी कोरोना काळामध्ये अतिशय चांगलं काम केलं. जगानं अक्षरशः महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्याला नावाजलं. म्हणजे हे सगळं उद्धव ठाकरेंच्याबद्दल लोकांच्या मनात एक सहानुभूती आहे, एक चांगला मुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या बाबतीत जे काय घडलं ते लोकांना दुःखदायक आहे. त्यामुळं शिवसेना मशाल हे चिन्ह कुणाला सांगायला लागलं आम्हाला नाही. आणि घाटमाथ्यावरच्या जनतेनं खरंच तुम्हाला सांगू का, इथं उमेदवार लोकांना काय काय देतात, पण लोकांनी आम्हाला काय काय दिलं आहे. ही आमची उमेदवारी ही लोकांच्या पैशावरची उमेदवारी आहे. म्हणजे लोकांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केले आणि लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ह्या मुद्द्यावर निवडणूक लढवा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. एकंदरीत या राजकीय सगळ्या गोष्टींवर लोकांचा विश्वास उडला आहे. राजकारण अत्यंत खालच्या स्तराला गेलेलं आहे आणि लोकांना या सगळ्या नेत्यांचा पुढाऱ्यांचा वीट आला आहे. त्यामुळे लोक आता चांगल्या माणसाच्या पाठीमागं उभा राहायला बाहेर पडणार आहेत. राजकीय परिस्थिती आता बदलणार आहे. पत्रकार म्हणून तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काळात हा अनुभव येईल, अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. तुम्हाला निवडणूक लढवताना काही अशी भीती, दहशत असं काही वाटलं का? आमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न झाला, आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न झाला, आम्हाला आर्थिक आमिष देण्यात आली. मात्र आम्ही पहिल्यांदाच ठरवलं होतं, कितीही दडपण आलं आणि कितीही आमिष आली पैशाची, तर त्याला बळी न पडता ह्या निवडणूक प्रक्रियेत आपण काम करत राहायचं. शेवटच्या दिवसापर्यंत काम करत राहायचं. लोकांना आपली भूमिका सांगत राहायचं. लोकांच्यापर्यंत जायचं. लोकांना नमस्कार करायचा. लोकांना आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न करायचा. आणि कुठल्याही दडपणाला, दहशतीला बळी न पडता या निवडणूक प्रक्रियेतनं मतदान लोकांच्याकडून मिळवायचं आणि लोकांना एक आशादायी चित्र देण्याचा प्रयत्न करायचा. करंजे जिल्हा परिषद गटामध्ये इतकी गावं आहेत, एवढे दिग्गज पक्ष आहेत, त्यांच्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे. तुम्हाला वाटतं ही निवडणूक इतकी सोपी आहे? आमचा लोकांच्या चांगुलपणावर विश्वास आहे. लोक वाईट नाहीत. लोक अंतकरणातनं खरीच चांगली आहे. ती माणसं आहे ती माझ्यासारखी हाडामासाचीच ती माणसं आहे ती. त्यामुळं पैसा, अंडी, मटण, दारू, प्रचार, सभा, गाड्या ही 2 ते 3 दिवसाचंच आहे. हे स्टंट आहे. ह्यानं लोक प्रभावित होतात असं सगळ्यांचं जरी म्हणणं असलं तरी लोकांचं अंतकरण काय म्हणतंय, चांगला उमेदवार पाहिजे, काम करणारा माणूस पाहिजे. आणि आम्ही अक्षरशः करंजे गावात रस्त्यावर उतरून गाव जाडलं, अनेक समस्या लोकांच्या समोर आणल्या. त्यामुळं लोक अंतकरणातनं वाईट नाहीत. लोक अंतकरणातनं चांगली आहेत, संवेदनशील आहेत. त्यांना चांगला उमेदवार हवा आहे. आणि ह्या सगळ्या धगाड्यात, पैशाच्या धगाड्यात, पैशाच्या ताकदीत लोक आम्हाला विसरणार नाहीत. आमच्या संघर्षाला सहकार्य करतील ही आमची अपेक्षा आहे. आज घाटमाथ्यावरचा प्रत्येक नागरिक म्हणजे जवळजवळ शेतकरीच आहे, शेतामध्ये राबतोय. त्यांच्या काही समस्या आहेत असं तुम्हाला वाटतंय? तुम्हाला खरं सांगू का, माणसं बोलून दाखवत नाहीत. माणसांच्या लय समस्या आहेत. माणसं लय अडचणीत आहेत साहेब, इतकी अडचणीत आहेत. फक्त काय झालंय, विषय प्रतिष्ठेचा येतो, त्यामुळे लोक बोलून दाखवत नाहीत. मात्र आम्ही घराघरात जेव्हा जातोय आणि लोकांच्या अंतकरणात बघतोय तेव्हा आम्हाला दिसते की शेतकरी जो आहे, जवळजवळ 90% शेतकऱ्याला अजून टेंबूचं पाणी पोचलेलं नाही. जर ते टेंबूचं पाणी त्याच्या शेतापर्यंत पोचलं तर निश्चितपणे तो उत्पन्न घेईल आणि त्या उत्पन्नातून त्याचा प्रपंच अतिशय चांगल्या पद्धतीनं चालेल. आता तुम्हाला माहीत आहे, शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी मी उपोषणाला बसलेलो. याचं कारणच होतं की तिथली अर्थव्यवस्था सुधारावी, लोकांचा व्यवसाय वाढावा, लोकांना उत्पन्नाची साधनं तयार व्हावी आणि त्यांच्या प्रपंचाला हातभार लागावा. म्हणून शिवाजी विद्यापीठासाठी आम्ही संघर्ष करत होतो. अजून ते सुरू झालेलं नाही. ते सुरू करण्यासाठी सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. आता ह्या निवडणुका येत आहेत. मतदानाच्या दिवशी बूथ कमिटी असेल किंवा मतदारांना नेण्यासाठी आणण्यासाठीची यंत्रणा असेल, हे काहीच नसताना तुम्ही सगळंच मायबाप जनतेवर सोडले असं वाटतंय? फार छान प्रश्न विचारला. म्हणजे कार्यकर्त्यांची यंत्रणा असल्याशिवाय मतं मिळवता येत नाहीत अशी परिस्थिती आहे. मात्र विषय काय झाला आहे, घाटमाथ्यावर कार्यकर्त्याची प्रतिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला ह्या निवडणुकीमध्ये. जो सर्वसामान्य पळणारा तळागाळातला कार्यकर्ता आहे त्याच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळं कार्यकर्ता आणि मतदार आज आमच्या बाजूनं सकारात्मक आहे. तो अडकला आहे पार्टीमध्ये, नेत्यामध्ये, मात्र त्याच्या हृदयात आमच्याविषयी सकारात्मक भावना आहे.
त्यामुळं मतदार आम्हाला निश्चितपणे सहकार्य करेल आणि कार्यकर्ता मतदाराला आमच्यापर्यंतच घेऊन येईल ह्याची आम्हाला खात्री आहे. मग आपण बघतोय की घाटमाथ्यावर हे सौ प्रणाली विकास देसाई आणि विकास देसाई हे ते दोघंही आपल्या चिरंजीवाला घेऊन मोटरसायकलवरून गावोगावी जात आपला प्रचार करतायत आणि आपली भूमिका पटवून सांगतायत. आणि नेमका आता मतदार राजा त्यांना कितपत साथ देतोय हे निवडणुकीनंतरच आपल्या लक्षात येणार आहे. परंतु जसं की एक कोल्हापूरमध्ये घटना घडली होती की सरदार पाटील म्हणून जे नगरपालिकेला महानगरपालिकेला उभा राहिले होते, त्यांनी प्रचंड प्रमाणात फक्त जनतेच्या प्रश्नांवरती निवडणूक लढवली होती आणि त्यांनी 7,500 मतं घेतली होती. त्याच पद्धतीनं हे दोघेजण फक्त आणि फक्त जनतेचे प्रश्न मांडण्यात यांनी आघाडी घेतली आणि ते जनतेची अडचण काय आहे हे ओळखून त्यांच्या हृदयात घुसून आज त्यांना आम्हालाच मतं द्या अशा पद्धतीचा हे प्रचार करतायत. निवडणुकीनंतरच आपल्या लक्षात येणार आहे की नेमकं यांच्या बाबतीत काय घडणार आहे, यांना किती मतं पडणार आहेत. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.